मला वाटतं इथे बोलण्यासारखे शब्दच नाही, कारण आल्यानंतर ह्या मूर्तीमध्ये, ह्या पुतळ्यामध्ये भाजपवाले चोरी करू शकतात आणि भ्रष्टाचार करू शकतात हे आमच्या आकलनाच्या बाहेर आहे, तरी देखील त्यांनी करून दाखवलेलं आहे। जशी घटना घडली काल परवाकडेच आम्ही पाहत होतो, हे व्हायलाच नको पाहिजे होतं जे झालेलं आहे। एका बाजूला आपल्याला माहिती आहे की जगभरात अनेक अशा मूर्त्या आहेत, अनेक असे पुतळे आहेत जे समुद्रकिनारी लावले असतील। मग ते स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचं असेल, 138 वर्ष झालेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा आहे गेटवे ऑफ इंडियाला, आणि हे सगळं होत असताना इथे भाजपवाल्यांनी चोरी करून हे सगळं असं लावलंय। ते आपटे आहेत कुठे? तो जो 24 वर्षाचा मुलगा आहे त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं कोणी होतं? फरार आहे, पळून जायला मदत केली का? जसं भाजपवाल्यांनी रेवण्णाला जायला मदत केली तसं या आपल्याला मदत केली का? हे सगळी उत्तरे मिळाली पाहिजेत। आणि मग जे मंत्री आहेत PWDचे त्यांच्यावर FIR झालंय का याच्यासाठी? मला वाटतं ही दुर्दैवी आहे, हे इमॅच्युरिटी आहे। आम्ही आत येत असताना मला वाटतं कुठच्यातरी आमच्याच की आपल्यामधून एखाद्या कॅमेरामॅनला धक्काबुक्की झाली आणि त्याच्यापासून सुरुवात झालं। मी आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे की अशा महाराजांच्या किल्ल्यामध्ये आपण तरी राजकारण करायचं नाही, आणि म्हणून मी सगळ्यांनी इथे अडवून धरलेलं आहे। ह्या बालिशपणात मला जायचं नाही। ठीक आहे, त्यांचा तो असेल, त्यांचं ते अपब्रिंगिंग आहे। नेत्यांच्या मुर्दाबादच्या घोषणाच खरं नाही, मुद्दा हेच आहे ना की हे त्यांचं तेवढंच बुद्धी आहे। ठीक आहे, ती बालबुद्धी तेवढी राहते, उंचीप्रमाणे आहे। तुम्ही पाहणी केली, वारे ज्या वेगाने वाहतात असं दावा केला जातो, ते प्रत्यक्षात जाणवतं का या ठिकाणी? आता तुम्हीच बघा ना, आपण इथे उभे आहोत, समुद्रकिनारी वारे आता टोकते कितीला होते? 120 वादळे येत राहतात आणि 6 महिन्यात एखादा पुतळा पडतो। दुसरी बातमी ही कानावर आली आहे की जूनमध्येच डागडुजीसाठी मला वाटतं परत एकदा पत्र गेलं होतं, म्हणजे लगेच गंज चढलं। आणि हे सगळं होत असताना कुठे ना कुठेतरी सॉइल टेस्टिंग काय, पण प्रधानमंत्री महोदयांना खुश करायचं, त्यांच्याकडून कार्यक्रम करून घ्यायचा डिसेंबरमध्ये, निवडणुकीच्या आधी करायचं, आणि म्हणून हे सगळं झालेलं। खरं तर ठाण्यातल्या एका कंपनीला काम दिलं अशा पद्धतीचा जो दावा आहे तो चेतन पाटील ज्याच्यावरती गुन्हा दाखल आहे, त्यांनी ABP माझाशी बोलताना म्हटलेलं आहे की मी फक्त चबुतऱ्याचं काम केलंय, जो पुतळ्याचं काम होतं ठाण्यातील कंपनीला, पण ही कंपनीचं नाही। सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो आपटे नावाचा जो मुलगा आहे तो कुठे आहे, तो फरार कसा झाला? दुसरी गोष्ट म्हणजे काल एक निर्लज्ज मंत्री ते येऊन गेलेत गद्दार गँगचे, आणि त्यांनी सांगितलं ह्याच्यातून अजून चांगलं काहीतरी करू, 100 फुटाचं, म्हणजे ह्याच्यातून अजून पैसे कमवायचे त्यांना। मुख्य गोष्ट हीच आहे की ज्यांना लाज वाटली पाहिजे इथे फिरकताना मंत्री म्हणून, की तुमच्या इथेच सगळीकडे आपण असताना हा पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे, त्याच्यात तुमच्या समोरच पडलेलं आहे। जसं मी सांगितलं ना, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी ह्याच्यापेक्षा जास्ती वारे घेतं। मला वाटतं 1886 मध्ये तो पुतळा तिथे स्थापित केलेला आहे, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी। वादळ चालतात, वारे येतात, बर्फ पडतो, सगळं होतं, पण ते काही नाही होत। मग महाराजांच्याच पुतळ्याला तुमच्या मनात एवढा द्वेष काय? अपघात आहे, म्हणजे इतक्या स्लो आणि ह्याच्या पद्धतीने नाही, हे काय चाललंय तुम्ही बघा। एका बाजूनी सांगतात ह्याच्यातून चांगलं काहीतरी अजून करू, दुसरं सांगत आहेत की आम्हाला नेव्हीनी धोका दिला, म्हणजे तुम्ही आता सगळं झटकलं आणि आता नेव्हीवर चाललात। महाविकास आघाडी काय स्टँड घेणार आहे, हे कुठपर्यंत हे स्टँड म्हणजे आता बघा तुम्ही, महाराष्ट्रात ज्या काही घटना होत चाललेल्या आहेत, परवाकडे पुण्यात एका API वर कोयता गँगनी हमला केला, हा, मग बदलापूरमध्ये आपण पाहतोय 10 दिवस FIR नव्हता घेतला, मग 10 तास बसवून नंतर FIR घेतला गेला, महाराजांचा पुतळा पडला। म्हणजे भ्रष्टाचारी जे सरकार आहे, हे जे खोके सरकार आहे, जे भाजप सरकार आहे, ते वरपासून खालपर्यंत भ्रष्टाचारी महाराजांना सोडत नाही ते। मला सांगा, इथं जो संघर्ष पाहायला मिळाला, पोलिसांनी खबरदारी घेतली नाही म्हणून झालं, तुम्हाला काय? आता ठीक आहे, मला त्याच्यात जायचं नाहीये। बघा, आम्ही इथे नीट येत होतो, इथे ही काय जागा आहे का लढाई करण्याची? ही बालबुद्धी किती दिवस, म्हणजे काय सहन करायची, पोलिसांनी देखील किती सहन करायची, हे ठीक आहे, त्यांचं बघतील। केवळ आदित्य ठाकरेंवर हमला करायचा किंवा काही दुखापत 100% असणार, कारण मला घाबरतात, पण माझ्या खिशात वगैरे काही कोंबड्या नाही आहेत। ठीक आहे, आदित्य ठाकरेंनी यावेळी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। खरं तर त्यांनी दीपक केसरकर यांच्यावर टीका केली, अजून काहीतरी चांगलं घडते म्हणजे 100 फुटांचा पुतळा उभारून त्यातून आणखी भ्रष्टाचार करणार का, असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला। देशामध्ये परदेशात अनेक ठिकाणी उंचच्या उंच पुतळे आहेत, त्यांना का काही होत नाही? 8 महिन्यातच हा पुतळा कसा काय कोसळला, असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे। महाराजांच्या किल्ल्यामध्ये राजकारण नको, असं सुद्धा आदित्य ठाकरे यांनी म्हटले। मंत्री म्हणून फिरताना यांना लाज वाटली पाहिजे, असा घणाघात सुद्धा आदित्य ठाकरेंनी केलेला आहे। राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 8 महिन्यातच कोसळला आणि यानंतर आदित्य ठाकरेंनी इथे पाहणी केली। सोबतच महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते सुद्धा इथे आहेत, त्यांनी प्रतिक्रिया दिली आणि राज्य सरकारवर यावेळी त्यांनी
घणाघात केल्याचं पाहायला मिळालं. आदित्य ठाकरेंनी यावेळी नारायण राणे यांना सुद्धा टोला लगावलाय. उंचीप्रमाणे त्यांची बालबुद्धी आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. नारायण राणे यांनी सुद्धा काही वेळापूर्वी खरं तर राजकोट किल्ल्यावर पाहणी केली. This is the level of corruption. Who do you allege? Is it the contact? The BJP has delayed Dr. Babasaheb Ambedkar's memorial in Mumbai. They've delayed Shiva Smarak in Mumbai. Now they are indulging corruption here. How low can the BJP fall? Your supporters and Naran Rane supporters now. It's kind of a tense situation. It is unfortunate. While we were walking in, I think one of the cameramen was pushed, and that's where it all started. Supporters, I've said, do not speak the political language. That this is Chhatrapati Shivaji Maharaj's fault. This is absolute childishness and immaturity on their part. This shouldn't be done. खरं तर तुम्हाला इथं बाहेर जाण्यासाठी आपण चाललाय, मात्र देखील मोठ्या प्रमाणात अजून येत पाणी करून गेले. असू दे मला काही हरकत नाही. मी महाराजांच्याच किल्ल्यात आहे, काही फरक नाही पडत. आम्ही इथे माझ्या सगळे कार्यकर्त्यांमध्ये आणि इथे बसलेलो आहे. पण मला वाटतं महत्वाची घटना इथे जी घडलेली आहे ती ही आहे. पण थांबण्यामध्ये नेमकं काय असं वाटतंय प्रशासन, कारण पोलीस कुठे आहेत बघा. नाही कुठेतरी वाटतंय की प्रशासनाचा हा पूर्वनियोजित असा डाव होता. असू शकतं, भाजप आहे, काही करू शकतं. नाही आपण येणार होतात, आपला अधिकृत प्रोग्राम दिला होता, तरी देखील बंदोबस्त तोकडा आहे. कुठेतरी हे प्री प्लॅन वाटतोय. नक्कीच. आणि ज्यांना 16-17 वर्ष आमच्यावर टीका करायला पगार मिळतो ते आज तिथे होते. सर क्या कहेंगे इस जगह पे आने के बाद ऐसी एक पवित्र ये इमेच्योरिटी है, ये पवित्र स्थान है और ऐसे होना नहीं चाहिए. इसलिए मैंने भी अपने कार्यकर्ताओं को रोक के रखा है. नहीं तो कुछ भी हो सकता था, लेकिन मैंने अपने कार्यकर्ताओं से कहा है कुछ भी यहाँ होना नहीं चाहिए, कोई भी दुर्भाग्य की घटना नहीं होनी चाहिए. ये छत्रपति शिवाजी महाराज की भूमि, ये उनका गढ़ है. विरोधी समय तक यहाँ पे बैठे होता है, उनको जिस तरह से 10 मिनट चाहिए वो भी नहीं हुआ. भाजपा ने हमारी सुरक्षा तो कम कर ली है, मुंबई में तो कम कर ली है, कैटेगरी है, लेकिन जो लोग होते हैं वो तो कम कर लिए. अपने पास जो आते हैं चेले चमचे को उनको दे देते हैं. उससे कोई हमारी दोहरा नहीं है, कोई कंप्लेंट नहीं है. भाजपा की ये नीति ही रही है, तो ये जाने और केंद्र सरकार जाने. साहेब आता भव्याचे नेते आपण सुद्धा या ठिकाणी आहात. एकंदरीत जे वातावरण बघतंय आणि प्रशासन सुद्धा ज्या पद्धतीने कोकणीत उमग आहे, एकंदरीत असुरक्षिततेची भावना वाटते काय? मला भीती नाही वाटत. येऊ दे अंगावर, मी आहे इथे एकटा बसलो तरी चालेल. पण महाराजांचा किल्ला वाईटातून चांगलं घडेल असं त्यांचा प्रयत्न. चेहऱ्यावर निर्लज्जपणा पाहिलं का आपण? हे एखादा निर्लज्ज राजकारणीच बोलू शकतो, दुसरं कोणी बोलू नाही शकत.